आदिवासी शेतकरी मजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हे एकवटलेले आहेत। नाशिकमधून मुंबईच्या दिशेनं निघालेलं हे किसान सभेचं लाल वादळ पुढच्या 3 दिवसांमध्ये मुंबईमध्ये धडकणार आहे। सध्या हे लाल वादळ इगतपुरीवरून मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे। हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले। तर कार मोर्चाचा मुक्काम हा इगतपुरीमध्ये होता। कसारा घाटामधून मोर्चा हा पुढच्या दिशेनं निघणार आहे। तर मोर्चाच्या शिष्टमंडळाची आज सरकारच्या प्रतिनिधींसोबत चर्चाही होणार आहे। आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळावे, पश्चिम वाहिन्यांचं पाणी हे पूर्वेकडे वळवलं पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर आता नाशिकहून मुंबईच्या दिशेनं हे किसान सभेचं लाल वादळ निघालेलं आहे। 3 ते 4 दिवसांनी मुंबईमध्ये हे लाल वादळ धडकेल। तर नाशिक मुंबई महामार्ग हा संपूर्ण या शेतकरी आदिवासी बांधवांनी व्यापून टाकल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। इगतपुरीला या मोर्चाचा मुक्काम होता आणि तिथून आता ठाणे जिल्ह्यामध्ये हळूहळू प्रवेश करण्यासाठी मोर्चेकरी पुढे आगेकूच करतायत। अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये हे लाल असं वादळ मुंबईमध्ये देखील धडकणार आहे। परंतु त्याआधी आज संध्याकाळी या शिष्टमंडळाची सरकारमधल्या प्रतिनिधींसोबत चर्चा देखील होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये या सगळ्याच प्रकरणावरती काही तोडगा काढला जातो का, मोर्चेकऱ्यांची मनधरणी केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 3 ते 4 दिवस मुंबईसाठी त्यांना लागणार आहेत आणि 3 ते 4 दिवसांमध्ये हे मोर्चेकरी मुंबईमध्ये धडकतील। त्यामुळे त्याआधी सरकारकडून काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील अपडेट प्रज्ञासह ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा।